गाडीत पेशंट आहे ना म्हणून जरा टेन्शन आहे बघा. आता आलतू फालतू कारण काही देऊ नको. तुला सुट्टी नाही, नाहीतर तू रोज माणसं मारत फिरशील. तुला पोलीस चौकीत नेऊन हाणलंच पाहिजे. तू बस एक मिनिट, मी आलेच. दादा काय चाललंय तुमचं, थांबा जरा. अरे काय अरेरावी करता काय आमच्यावर? गाडी खाली माणसं मारायच्या सुपारी घेतल्या काय? अहो काय बोलताय तुम्ही, असं काही नाहीये. गाडीत पेशंट आहे, तो गंभीर आहे. प्लीज आम्हाला जाऊ द्या. कुठे पेशंट? दाखवा आम्हाला. उगा येळ आली की सोंग काढणारी लय भेटतात. तुम्ही एक मिनिट जरा बाजूला येता का? एक मिनिट प्लीज. अहो असं काहीच नाहीये, प्लीज विश्वास ठेवा आमच्यावर. नाही नाही, अरे वा, असं नाही चालणार. अजिबात खपून घेणार नाही आम्ही. म्हाताऱ्या कोताऱ्यांना तुम्ही उडून जाणार आणि आम्ही सहन करणार. वा, चांगलाच डाव रंगात आलाय. चांगली खिंड लढवायला लागलाय की. अक्षरा, आता तुझ्या तलवारी, चाकू, सुरे सगळे या दगडावर घासून बोथट होतात का नाही बघ. मार किती बिवडे, आपलं ठरलेलंच आहे. वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही आणि या मेनकाचा ना करायचा नाही. अहो बघा तुम्ही त्या काकांकडे, त्यांना काही लागलं सुद्धा नाहीये. आणि जरी काही लागलं असेल ना तरी त्याची जबाबदारी आम्ही घेतो. तुम्ही निघा आता प्लीज. असं कसं निघा? कायद्याने तुम्ही गुन्हा केला आहे, तुम्हाला शिक्षा मिळालीच पाहिजे. कायद्याची भाषा तुम्ही मला नका सांगू. हा? तुम्हाला माहितीये मी कोण आहे? कोण आहे? IPS अधिकारी अक्षरा सूर्यवंशी. त्यामुळे निघा. चला निघतो, मला जाऊ द्या. अहो असं काय करताय? अहो मला, अहो समोरून गाडी आली आणि मला बिरबिरल्यासारखं झालं, बस बाकी काही नाही. अहो मामा, अहो ऐका की, आम्ही दवाखान्यातच जातो आहे, आपण डॉक्टरांना दाखवून घेऊ की. अहो नको नको, मला जाऊ द्या. अहो काका ऐका ना आमचं. अहो ऐका की मामा, अहो डॉक्टरांना दाखवूया ना आपण. अहो नको, हो मला जाऊ द्या, प्लीज मला जाऊ द्या मामा, अहो- मला जाऊ द्या. अहो, हो. ए बाबा, काय होती की नाही सुरू? मालक, चालू ना अवघड आहे बघा. तू तू नको काळजी करू, खूप त्रास होतोय का? हे बघ मी घेऊन जाईन तुला हॉस्पिटलला, प्लीज विश्वास ठेव माझ्यावर. अक्षरा, अगं गाडी बंद झाली, सुरू होईना म्हणतो. मी एक काम करते, कुठली गाडी थांबते का बघते. हा थांबा. थांबेल थांबेल, कुठली तरी गाडी थांबेल. पोलीस येत नाहीये. थांबेल वाटतं. हे दादा थांबतील. दादा दादा एक मिनिट थांबा ना, इमर्जन्सी. दादा, आई अंबाबाई मदत कर. कुठली तरी गाडी थांबू देत, कोणाची तरी मदत मिळू देत. दादा 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 थांबा थांबा इकडे. दादा इमर्जन्सी, गाडीत पेशंट आहे, त्याला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे. तुम्ही प्लीज थोड्या वेळासाठी गाडी द्याल का तुमची? प्लीज दादा, प्लीज थोड्या वेळासाठी. ठीक आहे, देतो. मी पेशंटला उतरवते, तुम्ही गाडी वळवा ना प्लीज. अहो तुम्ही याला घेऊन जा, मी इथेच थांबते, पटकन घेऊन जा. त्याचा हात दुखायला लागलाय, तो कसा येईल? बरं ठीक आहे, तू खाली तरी उतर, बघू आपण. उतर सावकाश, हळू, सावकाश.
अहो जरा धरा हे. दादा हे थँक्यू. मेनका धीर धर जरा 2 मिनिटं. मेनका बस सावकाश बस. पोचू आपण हॉस्पिटलला. हा थँक्यू दादा. मॅडम अहो झाले की 15 मिनिटं मॅडम. सूत्र हलवा की तुमचे. अहो कुठे आहेत डॉक्टर तुमचे? हो सर, ते बघा आले डॉक्टर. आणि रेस्ट गरजेची आहे. वजन उचलू नका आणि सांगितलेली पथ्य नीट पाळा. मॅडम 1 मिनिट. आणि कसं आहे, तुमचं हे पहिलंच मुलं आहे. तुमच्या वयानुसार तसं उशीरच झालंय, म्हणून जास्त काळजी घ्यावी लागेल. अरे वा तुम्हाला अभिनंदन. डॉक्टर थांबा जरा. आणि मी काही टेस्ट लिहून दिलात त्या आपण करून घेऊ. ठीक आहे? डॉक्टर अहो माझं ऐकून तरी घ्या. प्लीज थांबा तुम्ही. मेनका मला घट्ट पकडून बस. काळजी नको करू. हे बघ आता हॉस्पिटलमध्ये पोचूच आपण. थोडा धीर धर बाळा. हा हो. मेनका मेनका उठ उठ सावकाश. मेनका बघू इकडे खूप लागले का तुला? कुठे लागले? सांग ना कुठे लागले? अरे देवा. तू काळजी नको करू. लवकरच पोचू आपण हॉस्पिटलला. काळजी नको करू. सावकाश उठ. मला हात दे. हात दे सावकाश. 1 मिनिट उभी राहा इथेच. थांब. धीर धर थोडा मेनका. बस बस गाडीवर. सावकाश. हो काळजी नको करू. आपण पोचू हॉस्पिटलला. हा बसली.